सर्वोच्च न्यायालयाच्या बी.व्ही. नागरत्ना आणि उज्ज्वल भोयन यांच्या बेंचनी 2020 मध्ये दिल्ली दंगलीतील जे आरोपी आहेत शारजील इमाम आणि उमर खालिद यांच्या बेल संदर्भात एक विधान केलेलं आहे. ते विधान म्हणजे बेल इज द रूल अँड दी जेल इज द एक्सेप्शन. म्हणजेच जामीन मिळवणं हा नियम आहे, पण तुरुंगात कायमसाठी विनाकारण डांबून ठेवणं हे एक्सेप्शन आहे. आणि त्यांनी असंही म्हटलेलं आहे की जरी ह्या दोन आरोपींवर UAPA म्हणजे अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट या अंतर्गत जरी त्यांच्यावर गुन्हे दाखल असले असतील तरी पण त्यांना बेल देणं हे शासनाचं कर्तव्य आहे. आणि त्यांनी ह्या बेलसाठी संविधानातील आर्टिकल 21चा उल्लेख केलेला आहे. या आर्टिकल 21 मध्ये प्रत्येक नागरिकाला जीविताची आणि लिबर्टीची म्हणजे स्वातंत्र्याची हमी भारतीय संविधानाने दिलेली आहे. या दोन जे आरोपी आहेत उमर खालिद आणि शारजील इमाम यांना दिल्ली दंगलीमध्ये कट रचणे, दंगल घडवून आणणे तसंच दहशतवादी कृत्यांमध्ये सामील होणे, देशविरोधी कारवायांमध्ये सामील होणे असे त्यांच्यावर आरोप दाखल केले होते. 2020चा हा गुन्हा आहे आणि आज 2026 तर जवळपास मागचे 4 ते 5 वर्ष या दोघांना जेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं. बी.व्ही. नागरत्ना यांनी असंही म्हटलंय की राईट ऑफ स्पीडी ट्रायल अंडर आर्टिकल 21 वुड अप्लाय टू UAPA केसेस. म्हणजे जलद गतीनं ह्या खटल्यांची ट्रायल व्हायला हवी, त्यांना न्याय मिळायला हवा, हा सुद्धा एक राईट टू लाईफ या दोन आर्टिकल 21 मध्ये अंतर्भूत असलेला एक मुद्दा असणार आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की ट्रायल सुरू आहे, ह्या नावाखाली तुम्ही कायमसाठी लोकांना तुरुंगात डांबून ठेवू शकत नाही. तसंच सुप्रीम कोर्टाने NCRB म्हणजे नॅशनल क्राईम ब्युरोचा एक रेकॉर्ड त्याचा एक उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे भारतामध्ये 2019 ते 2023 मध्ये UAPA ॲक्ट अंतर्गत फक्त 2 ते 6% गुन्हे सिद्ध झाले. म्हणजे UAPA अंतर्गत 2019 ते 2023 अंतर्गत जर 100 लोकांना अटक करण्यात आली असेल तर त्यातले फक्त 2 किंवा 6 लोकांनाच फक्त त्यांच्यावरचा जो गुन्हा आहे तो सिद्ध झालेला आहे. तसंच त्यांनी म्हटलं आहे की जवळपास UAPA अंतर्गत जवळपास मोर दॅन 90% लोक ही निर्दोष सुटतात. त्यांनी जम्मू काश्मीरचा एक स्पेशल उल्लेख केलेला आहे. त्यात त्यांनी म्हटलं की 2019 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये ज्या लोकांना UAPA अंतर्गत अटक करण्यात आली होती त्यांच्यावर दोष सिद्धीचा जो दर आहे तो 0.0% आणि 2022 मध्ये तो 0.89 म्हणजे 1% कमी ही दोष सिद्धी होते.